निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत फेसबुक पेजवर मुस्लिम महिलेकडून आक्षेपार्ह टिप्पणी, घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, तर संगमनेर शहर भाजपकडून शहर पोलिसांना निवेदन, कडक शासन करण्याची केली मागणी। देशाचे पंतप्रधान तथा विश्वगुरू म्हणून नरेंद्र मोदी यांचा सगळे देश सन्मान करतात, परंतु काही जिहादी प्रवृत्ती आपल्याच देशातून त्यांना अपमानित करण्याचं षडयंत्र राबवत आहे। असाच एक प्रकार आता संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुरकुंडी या छोट्याशा गावात घडला आहे। यामुळे आता संपूर्ण पठार भागातून याबद्दल चीड निर्माण होत आहे। आज संगमनेर भाजपकडून सदर महिलेवर कडक कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आलंय। संगमनेर तालुक्यातील घारगाव कुरकुंडी येथील रुखसार पटेल या महिलेनं फेसबुकवरील बॉलिवूड ट्रेंड या पेजवर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याविषयी अत्यंत खालच्या भाषेत अश्लील, अपमानास्पद व समाजात तेढ निर्माण करणारे वादग्रस्त असं टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आलाय। अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे किंवा अशा टिप्पणीमुळे समाजात दोन गटात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। सामाजिक सलोखा बिघडू शकतो। त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये त्वरित गुन्हा नोंदवून संबंधित महिलेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे देण्यात आली आहे। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील रुखसार पटेल नामक महिलेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह व अश्लील अशी टिप्पणी केली असा आरोप आता या महिलेविरुद्ध भारतीय जनता पार्टीचे संगमनेर तालुका उपाध्यक्ष बबन तुकाराम शेळके यांनी घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। बबन शेळके हे बोटा येथील रहिवासी असून ते शेती व्यवसाय करत आहेत व ते भारतीय जनता पक्षाच्या संगमनेर तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत। शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 मार्च रोजी सकाळी त्यांना दूरध्वनीवरून माहिती कळाली की रुखसार पटेल नामक महिलेनं तिच्या मोबाईल क्रमांकावरून फेसबुकवरील एका पेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह त्याचबरोबर अश्लील व बदनामीकारक शब्दात टिप्पणी केली आहे। ही बाब कळताच शेळके यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन घारगाव पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे। दरम्यान संबंधित महिलेविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अशा प्रकारच्या कमेंटमुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे। सार्वजनिक भावना दुखावल्या जात असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे। पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत। राजसत्ता न्यूज ब्युरो, घारगाव, संगमनेर।